दिवंगत अजितदादा ज्या विमानातून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 26 ऑक्टोबरला बारामतीत एक महत्त्वाची बातमी समोर येते। दिवंगत अजितदादा ज्या विमानातून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ऑक्टोबरला बारामतीत दाखल झाले होते अशी माहिती समोर आली आहे। तर फलटणच्या माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री बारामतीत आले असल्याची माहिती समोर आली आहे। तर मुख्यमंत्री आल्यानंतर विमानाचा सीसीटीव्ही हा समोर आलेला आहे। तर कार्यक्रम संपल्यानंतर याच विमानाने मुख्यमंत्री यांनी मुंबईकडे प्रस्थान देखील केलं होतं। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। विकास, आपण पाहतोय ज्या विमानाच्या कंपनीत जी विमान कंपनी होती त्याच विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत दाखल झाले होते। काय अधिकची अपडेट? नक्कीच, तर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ज्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं, खरं ते VSR कंपनीच्या विमानाचा एक व्हिडिओ त्या ठिकाणी समोर आलेला आहे। या विमानामधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 ऑक्टोबरला त्या ठिकाणी बारामतीमध्ये आले होते आणि बारामतीच्या एअरपोर्टवरून खरं फलटणचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकंदरीत आल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। खरं या विमानावरती रोहित पवारांनी आतापर्यंत अनेक संशय व्यक्त केले गेलेले आहेत। याच विमानामध्ये इंधनाचे साठे देखील ठेवल्याचा आरोप रोहित पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेदरम्यान केलेला आहे आणि आता हेच विमान VSR कंपनीचं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विमानातून आल्याची माहिती त्या ठिकाणी समोर येते। यामुळे आता एकंदरीत राजकीय वर्तुळात आता चर्चेला उधाण आले, कारण रोहित पवारांनी सातत्यानं VSR कंपनीचं जे काही प्लेन आहे या प्लेनवर सातत्यानं संशय व्यक्त केलेला आहे। या संशयातून खरं अजित पवारांचा खरं घातपात झाल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। एकंदरीत मुख्यमंत्री देखील या विमानातून आलेला आता राजकीय वर्तुळात एक चर्चा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि फलटणचा कार्यक्रम संपल्यानंतर देखील देवेंद्र फडणवीस याच विमानातून त्या ठिकाणी मुंबईकडे त्यांनी प्रयाण केलं होतं आणि तो सीसीटीव्ही देखील आता समोर आलाय। यामुळे या सगळ्या घटनेमुळे आता राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा निर्माण झाली आहे। ज्या कंपनीच्या VSR कंपनीच्या विमानामध्ये अजित पवारांचा दुर्दैवी अंत झाला, खरं ते विमान आता देवेंद्र फडणवीस हे देखील वापरत असल्याचं त्या ठिकाणी समोर आलंय। निश्चितच धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। आपण दृश्य पाहतोय ज्या विमानातून अजितदादा बारामतीत आले त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 26 ऑक्टोबरला बारामतीत दाखल झाले होते। हे दृश्य आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।